तर आज मी पहिल्यांदाच साप हातामध्ये धरला आणि असं काय झालं चला तुम्हाला सांगते. तर आज मी आणि माझी मैत्रीण पूजा जी सर्पमित्र आहे आणि आम्ही दोघी चाललेलो आहोत साप पकडायला. म्हणजेच मला साप खूप जास्त आवडतात. मग मी तिला विचारलं होतं की चला मला साप पकडायला शिकव म्हणून. तर ती बोलली माझ्याकडे साप आहे, चल मी तुला सांगते. तर तिने तिच्या घरनं साप आणला आणि मला सांगितलं की चल मी तुला शिकवते कसा पकडायचा, तो हातात धर. तर पहिले तर मला एवढी भीती वाटत होती. मी पहिल्यांदाच साप बघितला एकदा तेवढ्याच जवळून. म्हणजे तशी तर आपण बघतो साप, आणि मी हात लावायला खूप जास्त घाबरत होते. पण माझी खूप जास्त इच्छा होती की हा साप हातात पकडायचा आहे. तर पहिले ती मला शिकवत होती, हे असं धर, काही चावत नाही, हा साप कोणत्या जातीचा आहे काय. तर हा तस्कर जातीचा साप होता आणि तो चावत नाही, तो एकदम शांत स्वभावाचा आहे असं तिने मला सांगितले. तर मी म्हणत होती पहिलं मला तिने हातात दिला की मी एवढी घाबरायची की नको, कारण त्याचं अंग एवढं सॉफ्ट आहे ना की खूप जास्त गुळगुळीत वाटत होतं की हातातून सुटकला किंवा पडला तर काय होईल आणि तो निघून गेला तर. म्हणून मी तिला सांगत होते की तू पण हात लाव आणि तू पण हातात राहू दे तुझ्या. तर पहिले आम्ही दोघींनी पकडला आणि त्यानंतर तिने मला सांगितलं की तू एकटी एकटी हातात धर म्हणून. आणि त्यानंतर मी हातात धरला साप. पण मला खूप जास्त भीती वाटत होती तरी पण, कारण तो ना हातावरती वगैरे चढत होता असं. आणि मला आधीच माझ्या बहिणीने सांगितलं की साप चावतो बिवतो बरं का, चावला तर जरी बिनविषारी असला तरी पण चावला तर काय. आणि माझी तर पहिलीच वेळ होती ना, त्याच्यामुळे मला खूप जास्त भीती वाटत होती. आणि तरी पण मी पकडलाय बघा साप इथे. केवढा धाडस केलंय मी, केवढं मोठं, आणि माझ्या हातात साप पकडलाय. भीती पण वाटत होती पण चला माझी ही एक इच्छा पूर्ण झाली की हातात साप पकडायची. सो आणि हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा.